विदेशी मद्य विक्री कर व एक्साइज ड्युटीमध्ये 60 ते 70% वाढ झाल्या कारणाने विदेशी मद्यांचे भावात वाढ झाली आहे। जे मद्य आज 100 रुपये होते 160 ते 170 रुपये होणार आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे। बेकायदेशीर दारूच्या विक्रीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे। यामुळे प्रत्येक परमिट रूम बारच्या व्यवसायावर परिणाम होऊन विक्रीमध्ये घट होऊन बेकायदेशीर दारू विक्रीत वाढ होणार आहे आणि स्वस्त दारू वाईन शॉपमध्ये खरेदी करून रस्त्यावर दारूचे सेवन करण्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागेल। तसेच परमिट रूमच्या विक्रीवर व अगोदर व्हॅट 11% होता, आता तो 17% झाला असल्या कारणाने देखील भाववाढ झाली आहे। परमिट रूम मध्ये दारू भाव वाढल्या कारणाने गावातील धाबे आणि इतर खानावळीत बेकायदेशीर दारू विक्री होऊन शासनाचा कड बुडण्याचे प्रमाण वाढणार आहे। तरी मद्य विक्री कर आणि एक्साइज ड्युटीमध्ये झालेली वाढ कमी करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व परमिट रूम यांचा आजचा बंद करण्यात आला। हा बंद 100% यशस्वी झाला असून सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा काही दिवसात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा सोलापूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष संजीव इंदापुरे यांनी दिला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।